तर राहुल गांधींवर याचिका करणाऱ्या सात्यकी सावरकरांनी माहिती लपवली। सावरकर बदनामी प्रकरणातील राहुल गांधींच्या वकिलांचा हा आरोप। खटला दाखल करताना आईकडील वंशावळ दाखल केली नाही। सात्यकी सावरकर यांची आई नथुराम गोडसे यांची नातेवाईक असल्याचं मिलिंद पवार म्हणतात। अर्जदाराच्या आई आणि वडिलांकडील नातेवाईक गांधी हत्येमध्ये आरोपी आहेत। वकील मिलिंद पवार यांच्याकडून कोर्टात अर्ज सादर, तर सात्यकी सावरकर यांच्याकडूनच राहुल गांधी यांची बदनामी असं मिलिंद पवार यांनी म्हटलंय। सात्यकी सावरकर जे आहेत त्यांनी त्यांच्या आईकडील माहिती लपवली आहे, याबाबत तुम्ही वक्तव्य केलं, काय सांगाल? न्यायालयाला अर्ज आम्ही केला की सात्यकी सावरकरांचे आई वडील म्हणजे अशोक सावरकर आणि हिमानी सावरकर, तर अशोक सावरकर हे विनायक सावरकरांचे पुतणे, नारायण सावरकरांचे चिरंजीव, आणि हिमानी सावरकर या गोपाळ गोडसेंच्या कन्या। गोपाळ गोडसे आणि नथुराम गोडसे सख्खे भाऊ। गोपाळ गोडसे, नथुराम गोडसे आणि सावरकर हे गांधी हत्येमध्ये तिघही आरोपी होते। म्हणजे एका साईडला नातेवाईक पण आहेत आणि गांधी हत्येमध्ये तुम्ही आरोपी होते। सावरकर निर्दोष सुटले हा नंतरचा भाग आहे, पण जर वडिलांकडची वंशावळ तुम्ही न्यायालयात दाखल करता तर आईकडची देखील वंशावळ तुम्ही दाखल करा, आणि म्हणून काल तसा मी त्यात अर्ज दाखल केला, तर त्यावर न्यायालयाने सात्यकी सावरकर यांचं म्हणणं मागवलंय। राहुल गांधी जे आहे ते जामीन अर्ज जे आहेत त्याच्या अटी पाळत नाहीत असं पण त्यांनी वक्तव्य केलंय सात्यकी सावरकर। न्यायालयाला सांगितलं की हा पूर्ण खोटा अर्ज यांनी दाखल केला। ह्या अर्जामुळे राहुल गांधींचीच बदनामी झाली आणि म्हणून सात्यकी सावरकरवर बदनामीचा खटला न्यायालयाने दाखल करावा असा अर्ज आम्ही काल दाखल केला। त्यावर देखील सात्यकी सावरकर यांचं म्हणणं न्यायालयाने मागवलंय। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी।